उन्हाळ्यामध्ये आपण गावी आल्यानंतर वाळवणीचे पदार्थ करतच असतो. त्याचसाठी आज सकाळी-सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा मी छिलका मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. त्यानंतर थोडी फ्रेश वगैरे झाले आणि मग मी गेले टेरेसवर. कारण इकडे आल्यापासून हे माझं अगदी फेव्हरेट काम आहे. टेरेसवर येऊन मस्तपैकी वातावरणाचा आनंद घ्यायचा. पहा ना, काय सुंदर दिसतंय ना. आणि रात्री मी ज्या कैऱ्या फोडल्या होत्या ना लोणच्यासाठी, त्याला रात्रीच मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. सकाळी त्याचं पाणी निथळून ताटामध्ये व्यवस्थित पसरून त्या उन्हाला ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. गावामध्ये खूप छान असं काळामा विठ्ठलाचं मंदिर आहे. तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि जातानाही मी माझी फेवरेट हलकी-फुलकी अशी येल्लो साडी घालून गेले होते. तिकडून आल्यानंतर मग मी ही जी डाळ भिजवली होती ना ती वाटली. त्याच्यामध्ये बारीक वाटलेली कोथिंबीर वाटली नव्हती मी, मिरची बारीक वाटली होती आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ घातलं आणि सांडग्यांचं पीठ तयार करून आई आणि मी टेरेसवर गेलो आणि मस्तपैकी दोघींनी मिळून सांडगे घातले. आणि खाली आल्यानंतर नाही ना मी लगेचच साबुदाणे पण भिजत घातले, कारण दुसऱ्या दिवशी मला साबुदाण्याचे पापड आणि चकल्या करायच्या होत्या. आणि जेवढ्या आनंदामध्ये आम्ही इथे हे सांडगे करत होतो ना, आम्हाला माहीत नव्हतं की हा आमचा आहे ना एकदम चुकीचा निर्णय ठरणार होता. कारण सांडगे घालून फक्त 2च तास झाले आम्हाला आणि अचानक एवढा जोरात पाऊस सुरू झाला. त्यात मी साबुदाण्याचं पण भिजवलंय. आता काय होणार आहे माझ्या वाळवणाचं देवालाच माहिती.